कर्मचारी व या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय आनंद मंडळ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आदरणीय राजवर्धनजी कदमबांडे, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष। धन्यवाद सर। जो प्रश्न अतिशय जोरात सगळीकडे सुरू आहे त्यालाच तुम्ही हात घातलाय, पण आमचे सर तिकडनं हसलेत, नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देतील। धन्यवाद। फ्रान्सचे जागा मालक माननीय शिवाजीराव गवळी साहेब। धन्यवाद। साहेबांना मला सांगायचं आहे की त्याला म्हणतात हिस्ट्री रिपीट्स, आणि इफ आय करेक्ट फार लहान होतो, 10 वर्षाचा जेव्हा होतो परंतु आपल्याला माहिती आहे की ते सुद्धा कबूल केलं पाहिजे। आपण ॲट होम होणे किंवा ज्या वेळेला एखादा कोणत्याही संस्थेचा कारभार जर वेगळ्या पद्धतीने झाला तर मात्र अधोगती व्हायला वेळ लागत नाही। दुर्दैवाने ती अधोगती पाहण्याचं 100 वर्ष पूर्ण करण्याचं कार्यक्रमाला हजर राहण्याचा योग सुद्धा आम्हाला आला, ते बँकेचे बरकार होण्याच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आला। हे दोघं काळ पाहण्याचं दुर्दैवाने सुदैव आम्हाला आलं। पण या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट मात्र नव्हे वाटते की दुर्दैवाने राजवर्धन बाबाचे कोणता कारखाना किंवा त्यांची साखर कारखाना नव्हता आणि सूतगिरणी पण नव्हती। माझे सुद्धा कोणाची सूतगिरणी नव्हती आणि साखर कारखाना नव्हता। आम्ही त्या कर्जाला पुढे जबाबदार नव्हतो, तरी सुद्धा आमच्या आयराणीमध्ये म्हण आहे की हेराना गाव पकडले तसं आम्हाला दोघांना नाव बसलाय, त्याचा मात्र खेळ जरूर या ठिकाणी होतो। आणि शिखर बँक नाही नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठी बँक आपली आहे। प्रत्येक स्टेटमध्ये बँक आहे, आंध्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, गुजरात स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही सर्वात मोठी बँक आहे। एक काळ असा होती एशिया खंडामध्ये सुद्धा तिथे एक नाव लौकिक होतं, एशिया खंडामध्ये सुद्धा एक मोठं नाव होतं, अशी महाराष्ट्र बँक आहे। सुदैव दुर्दैवाने म्हणा काय असो ती बँक बरखास्त करावी लागली, हे खरोखर महाराष्ट्र सरकारचं सुद्धा दुर्दैव आहे, कारण की त्या ठिकाणी फार मोठे मोठे नेते त्या ठिकाणी होऊन गेले। त्यांचं खरोखर त्यांचे चित्र जेव्हा डॉक्टर धनंजयराव गाडगीळ हे अर्थतज्ञ त्या ठिकाणी होते, डॉक्टर विखे पाटीलचा कारखाना काढण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता, हे महाराष्ट्र बँकेचा त्या ठिकाणी हातभार होता। आज महाराष्ट्रामध्ये जे साखर कारखान्याचे जाळं पसरलंय आणि त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची शाखा उघडत आहे, चालू होत आहे, आणि त्यातून सुद्धा राज्य सहकारी बँकेकडून अपेक्षा हा एक खरोखरच आनंदाचा क्षण म्हणता येईल आणि चॅलेंजेसचा सुद्धा क्षण म्हणता येईल। जवळपास जानेवारी 1917 पासून ही 4थी ब्रांच आहे जिचे उद्घाटन झालं। कोल्हापूर झालं, नाशिक झालं, पुणे झालं आणि नंतर आम्ही पोहोचलोय धुळ्याला। जनरलशी संकल्पना होती की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हटलं की फक्त राज्य स्तरावरच काम करायचं ना, तिथूनच कारभार चालवायचा, पण त्या पलीकडेही जाऊन बँकेची परिसीमा आखायची आहे, विकास घडवायचा आहे आणि बदलत्या काळानुसार आपल्याला सुद्धा त्याप्रमाणे त्याची पावलं उचलावी लागतील, हा त्यामागचा दृष्टिकोन। एक काळ होता जवळपास 6 वर्षाचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जी भारतामध्येच नव्हे तर एशिया खंडात नंबर 1 सहकारातली बँक म्हणून ओळखल्या जात होती, त्यात विकासाचं फार मोठा योगदान आहे, वाटा पण आहे। आणि तसं इतिहास पाहिलं तर स्वातंत्र्यापर्यंत राज्य सहकारी बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक, सहकार्यातल्या बँका ह्याच शेती आणि ग्रामीण विकासासाठी महत्वाचे योगदान देत होती, देत राहिली। आनंदाची गोष्ट आहे, कारण आमच्या येथील नागरिकांना राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून चांगली सेवा मिळू शकेल, त्यांना कर्ज पुरवठा होऊ शकेल, आणि एक चांगली जे ज्या काही आता कारभार साहेबांनी सांगितलं
की RTGS असो, NFT असो, या विविध सेवा आपण अजून एक दालन या शहरामध्ये आपण सुरू करतोय, ज्यामुळे लोकांची सोय होणार आहे. मी त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. हे बँकेचे मॅनेजिंग म्हणजे ह्या बँकेचे जे संचालक असायचे त्यावेळेला ते चीफ मिनिस्टर कोण होणार महाराष्ट्राच्या ते ठरवण्याची ताकद या महाराष्ट्र बँकेमध्ये होती. एवढी मोठी ही बँक या लहानपणापासून आणि शेवटी त्याचा डायरेक्टर होण्याचा लाभ भाग्य मला मिळालं. माझे लहान बंधू माझे आमदार बापूसाहेब राऊत सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्टर होते. मी सुद्धा 15 वर्ष डायरेक्टर होतो. आणि आज ह्या बँकेची प्रगती ज्या पद्धतीने चालली आहे डॉक्टर सुखदेव साहेब, बरोबर मी प्राऊड यासाठी आहे. मी तुमचा शेअर होल्डर आहे. माझी फॅमिलीचे 5 लोक तुमचे शेअर होल्डर आहेत आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदा आमच्या हातात डिव्हिडंड आला. आज महत्वाचं डिव्हिडंड आला हे महत्वाचे आहे. आणि मला जेव्हा सांगितलं की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं, मी ताबडतोब होकार अशासाठी दिला. माझे वडील अनेक वर्ष महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्हचे सदस्य होते, मेंबर होते, डायरेक्टर होते आणि नाशिक विभागाचे अध्यक्ष होते. आणि म्हणून माझ्या दृष्टीने एक फार मोठी संधी म्हणून आलो आणि मला खरोखरच आनंद होतोय. आपल्या बँकेचा 104 वर्षाचा इतिहास आहे आणि संपूर्ण देशात महाराष्ट्राचा पूर्वी कधी हेवा केला जायचा ते सहकार चळवळीच्या विषयीच. मग असे आपण उल्लेख केला यशवंतराव चव्हाणांचा. आम्हाला सगळ्यांना चव्हाण साहेबांचा आधार आहे. ज्या पद्धतीने सहकार चळवळ त्यांच्या माध्यमातून फोफावली आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला त्याला भारताच्या इतिहासात तोड नाही. आणि यशवंतराव चव्हाणांच्या विषयी सांगायचं म्हणजे की आजही भारताचे जेवढे संरक्षण मंत्री झाले यशवंतराव चव्हाणांचं नाव आदराने घेतलं जातं. मोदी साहेबांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळते आणि मला आणि पर्रिकर साहेबांना बोलवलं होतं आणि खास करून माझ्याशी चर्चा करताना मला म्हणाले की डॉक्टर, संरक्षण खात्यामध्ये फार आपल्याला काम करायचं आहे आणि रात्रंदिवस काम करून आपल्याला आमूलाग्र बदल करायचा आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेविषयी गेल्या काही वर्षात जी पिछेहाट झालेली आहे आणि ते चांगलं करायचं असेल तर आपल्याला प्रोएक्टिव्हने बरेच इनिशिएटिव्ह आपल्याला पुढे न्यावे लागतील. दुर्दैवाने भारताला यशवंतराव चव्हाणांसारखा संरक्षण मंत्री आपल्याला याच्या आधी मिळाला नाही. त्याच्यामुळे अडचणी निर्माण झाल्या ते मोदी साहेबांचं वाटतं. आणि म्हणून महाराष्ट्राचा म्हणून मला अभिमान झाला की यशवंतराव चव्हाणांच्या विषयी दिल्लीत आजही तेवढ्याच आदराने बोललं जातं.